साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव महापुरुष आहेत। ज्या ग्रंथांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवापाड प्रेम केलं त्यापैकी अत्यंत महत्त्वाचे आणि दुर्मिळ असलेले सुमारे 1100 ग्रंथ त्यांनी मिलिंद महाविद्यालयाच्या ग्रंथालयात दिले आहेत। वाचन संस्कृतीच्या चर्चेशिवाय पुस्तक दिन हा पोरकाच आहे। इंटरनेटचं जाळं पसरलेल्या या युगात संस्कृतीला आलेले हे अवकाळा आणि इलेक्ट्रिक माध्यमांचा झालेला सुळसुळाट यांचा विनाकारणच संबंध जोडला जातोय। अलीकडे आई वडील आणि मुलं किंवा विद्यार्थी शिक्षक हे एकत्रितपणे वाचन करत बसले आहेत असे चित्र क्वचितच पाहायला मिळतात। वाचन संस्कृती हळूहळू लोप पावत असल्यामुळे ग्रंथालयांना अवकाळा आली आहे। आजच्या युगात लहान मुलांपासून ते थोर मोठ्यापर्यंत सर्वच्या सर्व पुस्तके वाचनापासून दूर आहेत असंच म्हणावं लागेल, कारण आजच्या इंटरनेटच्या युगात आपल्याला हवी असणारी माहिती इंटरनेट सेवेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असली तरी काही दुर्मिळ ग्रंथ मात्र पुस्तके ज्ञानातूनच वाचन करावे लागणार हे मात्र खरं आहे।